अनिकेत हा कोलकात्याचा मुलगा होता आणि मोठ्या भावाच्या लग्नानंतर घरी जाण्यासाठी हैदराबाद स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होता. त्यावेळी जानेवारी महिना चालू होता, त्यामुळे खूप थंडी पडली होती आणि अनिकेतची ट्रेन रात्री 9:15ची होती. एक सुंदर मुलगी हातात पिशवी घेऊन अनिकेतकडे धावत आली आणि म्हणाली, हैदराबाद ते कोलकाता ट्रेन कधी येईल सांगता का? अनिकेत स्टेशनवर एका बाकावर बसला होता. अनिकेत म्हणाला, आता 9 वाजले आहेत आणि कोलकात्याला जाणारी ट्रेन 9:15ची होती, पण दाट धुक्यामुळे ट्रेन 1 तास उशिरा आहे. मुलगी म्हणाली, धन्यवाद. मग अनिकेत म्हणाला, कोलकातामध्ये कुठे जाणार? मुलगी म्हणाली, का? अनिकेत म्हणाला, मी पण कोलकात्याला जाणार आहे म्हणून विचारत होतो. मुलगी म्हणाली, ठीक आहे, खरं तर मी दमदमला राहते कोलकात्यात, आणि तू? अनिकेत म्हणाला, मी बरसातमध्ये राहतो. दोघे बोलत असतानाच ती मुलगी अनिकेतच्या शेजारी बसली. त्यानंतर अनिकेतने मुलीला कॉफीसाठी विचारणा केली. मुलगी म्हणाली, हो, या थंडीत 1 कप कॉफीची गरज पडेल. अनिकेतने 2 कप कॉफी आणली आणि 1 कप मुलीला दिला आणि 1 कप स्वतः घेतला. कॉफीची चुसन घेताना अनिकेत म्हणाला, हॅलो, मी अनिकेत, आणि तुझे नाव? मुलगी म्हणाली, मी प्रिया. तुम्ही हैदराबादमध्ये काय करता? अनिकेत म्हणाला, मी येथील एका IT कंपनीत काम करतो आणि मी माझ्या मोठ्या भावाच्या लग्नासाठी घरी जात आहे. माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न पुढील फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आहे. आणि तू? प्रिया म्हणाली, मी इथे BScचे शिक्षण घेत आहे आणि 1 वर्ष बाकी आहे. मी पण माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाला जात आहे आणि तिचे पण लग्न फेब्रुवारीच्या पहिल्या वीकमध्येच आहे. दोघे बोलत असतानाच कोलकात्याच्या ट्रेनच्या आगमनाची घोषणा सुरू झाली. मग अनिकेतने प्रियाला विचारले, तुझ्या कोचचा नंबर काय आहे? प्रिया म्हणाली, AC 3 टायर B10. आणि तुझा? अनिकेत म्हणाला, AC 2 टायर B1. त्यानंतर अनिकेत प्रियाशी हस्तांदोलन करत म्हणाला, शुभ प्रवास, सियालदह स्टेशनवर भेटू. प्रिया म्हणाली, ओके, बाय. असे म्हणत दोघेही ट्रेनच्या डब्यात जाऊन बसले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता दोघेही सियालदह स्टेशनला पोहोचले. अनिकेतने प्रियाला भेटायचं ठरवलं होतं, म्हणून तो लवकर ट्रेनमधून उतरला आणि AC 3 टायर B10च्या दाराबाहेर प्रियाची वाट पाहू लागला. काही वेळाने प्रियाने ट्रेनमधून खाली उतरून विचारले, तुमचा प्रवास कसा होता? अनिकेत म्हणाला, खूप छान. अनिकेतला प्रियाला तिचा फोन नंबर विचारावासा वाटला, पण ते काही शक्य झाले नाही. तेव्हा प्रिया म्हणाली, प्रवासात मला साथ दिल्याबद्दल आपले आभार. पुन्हा भेटू. असे सांगून प्रिया वाटेला निघाली आणि अनिकेत फक्त तिच्याकडेच बघत होता. आणि काही वेळाने अनिकेत पण घराच्या दिशेने निघाला. अखेर तो दिवस आला जेव्हा अनिकेतच्या मोठ्या भावाचे लग्न होणार होते. अनिकेत आणि त्याचा मोठा भाऊ लग्नाच्या मिरवणुकीसह मुलीच्या घरी लग्नासाठी गेले होते. त्यानंतर अनिकेतला तिच्या मेव्हण्यासोबत पाहून प्रियाला आश्चर्य वाटले. प्रिया विचार करू लागली की अनिकेतने आपल्या मोठ्या भावाचे लग्न असल्याचे सांगितले होते. म्हणजे प्रियाला समजले, योगायोगाने अनिकेत आणि प्रिया एकमेकांचे नातेवाईक असणार होते, कारण जी अनिकेतची मेव्हणी होणार होती ती प्रियाची मोठी बहीण होती. अनिकेतने प्रियाला पाहिले नव्हते, पण प्रिया स्वतः अनिकेतला भेटायला आली आणि म्हणाली, हॅलो अनिकेतजी, तुम्ही मला ओळखले का? प्रियाला पाहून अनिकेत चकित झाला आणि म्हणाला, तू इथे कशी काय? प्रिया म्हणाली, मला पण आश्चर्य वाटले तुला बघून. तू इथे कसा? मग दोघांनीही आपापली ओळख करून दिली आणि ते दोघेही एकमेकांचे नातेवाईक निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. दोघेही खूप खुश होते, खास करून अनिकेत, कारण प्रिया तिला खूप आवडत होती. लग्नानंतर 2 दिवसांनी प्रियाने मोठ्या बहिणीला फोन केला आणि अनिकेतने फोन उचलला. त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. शेवटी प्रिया म्हणाली, आतापासून तू मला तुझ्या नंबरवरून कॉल कर. बहिणीच्या फोनवरून
माझा फोन नंबर घे. त्यानंतर प्रियाने फोन डिस्कनेक्ट केला. एके दिवशी अनिकेतने रात्री 8 वाजता प्रियाला त्याच्या घराच्या बाल्कनीतून फोन केला आणि म्हणाला, प्रिया कशी आहेस? प्रिया, हो मी ठीक आहे. आणि तू? अनिकेत म्हणाला, हो मी पण. तुम्ही हैदराबादला कधी जाणार आहात? प्रिया म्हणाली, 10 दिवसांनी. आणि तू? अनिकेत, मी पण अजून तिकीट काढले नाही. प्रिया, मी पण अजून तिकीट काढलेले नाही. अनिकेत, मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी तिकीट एकत्र बुक करेन. प्रिया म्हणाली, बरं कर. अनिकेतने अचानक विचारले, तुझे कोणावर प्रेम आहे का? म्हणजे तुला बॉयफ्रेंड आहे का? प्रिया, अचानक हा प्रश्न? अजून कोणी नाही. तुझे आहे का एखाद्यावर प्रेम? अनिकेत म्हणाला, हो, तुझ्यावर. प्रिया, तू वेडा झाला आहेस का? मस्करी करू नकोस. नीट सांग ना, कोण आहे ती भाग्यवान मुलगी जी तुझी होणार आहे? तेवढ्यात अचानक अनिकेतची वहिनी आली आणि म्हणाली, आणि कोणासोबत बोलताय? कोणी आवडलंय की काय? कारण आता लग्न करण्याची पाळी तुमची आहे. मला सांग, मी तुझ्या मोठ्या भावाशी तुझ्या लग्नाबद्दल बोलेन. अनिकेत म्हणाला, वहिनी, मला तुमची बहीण प्रिया खूप आवडते. मला प्रिया खूप आवडते जेव्हापासून मी तिला पहिल्यांदा हैदराबाद स्टेशनवर भेटलो होतो. आणि त्यावेळी मला माहीत नव्हते की ती तुमची बहीण आहे. वहिनी म्हणाली, अच्छा अशी गोष्ट आहे तर. मी आजच आईबाबांशी तुझ्या आणि प्रियाच्या लग्नाबद्दल बोलेन. अनिकेत खूप चांगला मुलगा आहे असं वाटल्यामुळे वहिनी सहमत झाली आणि तो प्रियाची खूप काळजी घेईल आणि हे कुटुंबही खूप छान आहे. आम्ही दोघी बहिणी एकाच कुटुंबात खूप आनंदी राहू असा वहिनींनी विचार केला. अनिकेत खूप खुश होता. अनिकेतच्या वहिनीने प्रियाला फोन केला आणि सर्व काही विचारले. बहिणीचे म्हणणे ऐकून प्रियानेही होकार दिला, कारण प्रियालाही अनिकेत आवडू लागला होता. वहिनींनी आईबाबांना फोन करून सगळं सांगितलं आणि त्यांनीही अनिकेत आणि प्रियाच्या लग्नाला होकार दिला. प्रियाने अनिकेतला फोन केला आणि म्हणाली, आता तर खुश आहेस ना? अनिकेत म्हणाला, मला तू मिळाल्याचा खूप आनंद झाला आहे. आता या जन्मात मला देवाकडून दुसरी काही अपेक्षा नाही. आणि प्रिया, तू खुश आहेस का? प्रिया म्हणाली, मला पण तू खूप आवडतोस आणि मला माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे आहे. पण एक गोष्ट आहे, हे लग्न माझं शिक्षण पूर्ण झाल्यावरच होईल. मान्य आहे का? अनिकेत, बरं बाबा, मलाही हेच हवं आहे. मी तुझी इतक्या वर्षांची मेहनत काही दिवस वाया जाऊ देणार नाही. आता दोघेही खूप खुश होते. 1 वर्षानंतर प्रियाने तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले. आता दोघेही एकमेकांच्या आयुष्यात आल्याने सुखी संसार करू लागले. तुम्हाला ही कथा कशी वाटली ती कॉमेंट करून कळवा व व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.